हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत प्रिपोजिशनची शॉर्ट ट्रिक्स आणि या ट्रिक्सद्वारे तुम्ही बघू शकता प्रिपोजिशनचा कसा वापर करायचा। जर टाइम आणि प्लेस आलेला असेल तर तुम्हाला प्रिपोजिशन यूज करायचे आहे ॲट, मंथ इयर आणि सीझन आला असेल तर प्रिपोजिशन तुम्हाला यूज करायचे आहे इन, आणि जर तुम्हाला डेज आणि डेट आले असेल तर प्रिपोजिशन तुम्हाला यूज करायचे आहे ऑन। या प्रिपोजिशनचा तुम्हाला वापर करायचा आहे। या ट्रिकद्वारे तुम्ही 3 प्रिपोजिशन आरामात सॉल्व्ह करू शकाल। बघा इथे 7 o'clock म्हणजे टाइम दिला, तिथे कोणते प्रिपोजिशन येणार ॲट। 8 PM पुन्हा टाइम दिलाय ॲट येणार। पुन्हा बघा इथे नाईट आलं असेल, मॉर्निंग आलं असेल, पुन्हा डे आलं असेल तर काय येणार आहे ॲट प्रिपोजिशन। एखादी लोकेशन आली असेल, प्लेस आली असेल तर कोणतं प्रिपोजिशन यूज करायचे ॲट या प्रिपोजिशनचा वापर करायचा। देन बघा मंथ इयर आणि सीझन आलं असेल, एप्रिल म्हणजे मंथ आहे म्हणजे कोणते प्रिपोजिशन यूज कराल बघा इथे इन। त्याच्यानंतर इयर आलं असेल तर कोणते प्रिपोजिशन यूज करायचे आपल्याला इन। आणि बघा एखादं सीझन आलं असेल, विंटर आलं असेल, समर आलं असेल तर कोणत्या प्रिपोजिशनचा वापर करायचा आपल्याला इन या प्रिपोजिशनचा वापर करायचा। आता डेज आणि डेट आलं असेल, बघा संडे म्हणजे डे आलेला आहे तर कोणत्या प्रिपोजिशनचा वापर करायचा आपल्याला ऑन। पुन्हा बघा तारीख दिली आहे तर ऑन या प्रिपोजिशनचा वापर करायचा। म्हणजे या ट्रिकद्वारे तुम्ही काय करू शकता, ॲट, इन आणि ऑन या 3 प्रिपोजिशनचा वापर तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता। प्रिपोजिशनच्या ऑन आणि ओव्हर याचा वापर कशा प्रकारे करायचा या शॉर्ट ट्रिक्सद्वारे आज आपण बघणार आहोत। ओव्हर आणि ऑन या दोन्ही शब्दाचे अर्थ एकच होते, च्या वर होते। दोन्ही शब्दाचे अर्थ काय होते, च्या वर। आता या दोन्ही शब्दाचा वापर कधी यूज करायचा ते आपण बघणार आहोत। जर एखादी वस्तू विशिष्ट उंचीवर असेल आणि जर आपला तिथे हात लागत असेल किंवा हात पोहोचत असेल, अशा वेळेस ऑन या प्रिपोजिशनचा आपल्याला वापर करायचा आहे। आणि ओव्हर प्रिपोजिशनचा वापर कधी करायचा, एखादी वस्तू विशिष्ट उंचीवर असेल पण तिथे आपला हात लागत नसेल किंवा हात पोहोचत नसेल, अशा वेळेस ओव्हर या प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे। आता बघा संबंधित आपण 2 एक्झाम्पल इथे आणलेले आहे। पहिले एक्झाम्पल आहे द बुक इज रिकामी जागा, द टेबल। आता टेबलच्या वरती काय म्हणताय, बुक आहे तर बुकावर आपल्याला हात लावता येते आणि हात लागू शकते, अशा वेळेस आपण कोणत्या प्रिपोजिशनचा वापर करू, ऑन। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, बर्ड्स आर फ्लाइंग रिकामी जागा, द हेड म्हणजे काय होणार, पक्षी डोक्यावरून उडून राहिले आहे। आता इथं बघा पक्षी डोक्यावरून उडत आहे म्हणजे आपल्याला पक्षाला हात लागणार आहे की आपलं नाही लागणार आहे, मग अशा वेळेस आपण कोणते प्रिपोजिशन यूज करू शकतो, ओव्हर या प्रिपोजिशनचा आपण वापर करू शकतो। या शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओद्वारे तुम्हाला आज माहिती झालं असेल ऑनचा वापर कधी करायचा, जर आपल्या विशिष्ट उंचीवर वस्तू ठेवली असेल आणि तिथे हात लागत असेल, हात पोहोचत असेल तर ऑन प्रिपोजिशनचा वापर करा। विशिष्ट उंचीवर असेल पण हात लागत नसेल किंवा हात पोहोचत नसेल, अशा वेळेस तुम्हाला ओव्हर या प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे। अशाच प्रकारचे शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।